नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कंद पिके संशोधन योजना येथे विविध कंद पिकांची लागवड केल्या जाते। आज आपण कंद पिकांच्या मूल्यवर्धनाबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर कंद पिकं जे आहेत याला आपल्या रोजच्या आहारामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण हवे त्या प्रमाणात कंद पिकाचे सेवन नाही करू शकत आणि आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये पॅकेट फूड्स जे असतात, जंक फूड्स, हे याकडे लोक जास्तीत जास्त आकर्षित होत चाललेले आहेत आणि त्यासाठीच आपल्या शरीराला आवश्यक असणारे कर्बोदके, प्रथिने हे आपल्याला हवे त्या प्रमाणात मिळत नाही आणि म्हणून कंद पिकांपासून काही मूल्यवर्धित पदार्थ आपण तयार केले आहे। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना कंद पिकाच्या काढणीनंतर त्या कंद पिकांचे काय करावे हा असा प्रश्न पडतो। आपण या योजनेमार्फत कंद पिकांचे नवीन नवीन पदार्थ तयार करतो। त्यामध्ये जसं रताळ्याची जेली आहे, नंतर करांद्याची खीर आहे, घोरकंदाचे कटलेट, रताळ्याची शेव आहे, शेवरकंद आणि रताळ्याचे नमकीन आहे, असे विविध पदार्थांचे आपण पाककृती तयार केलेल्या आहेत आणि त्यापैकी रताळ्याची शेव आणि कंद नमकीन, ज्याच्यामध्ये रताळी आणि शेवरकंदाचं मिश्रण आहे, ज्या दोन्ही कंदाचं मिक्स आपण केलेलं आहे, अतिशय चांगले पदार्थ आहे। कारण आजकाल जी छोटी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना कुरकुरे, चिप्स, बाजारात मिळणारे पदार्थ आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणावर आवडतात। मग आपण कंद पिकांचा ह्या पदार्थामध्ये जर समावेश केला तर चांगल्या प्रकारे हे पदार्थ तयार होऊ शकतात आणि कुठल्याही वयोगटातील माणसांना आवडतील असे हे पदार्थ आहेत। बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे पदार्थ आपल्याला मिळतात, अतिशय आकर्षक पॅकेट त्यांचे असतात आणि लहान मुलं त्याच्याकडे आकर्षित होतात। तर त्या पदार्थांपेक्षा जर का आपण कंद पिकांचा मूल्यवर्धित पदार्थ तयार केले तर ते शरीरासाठी अतिशय चांगले आहेत आणि अतिशय पौष्टिक असे ते कंद पिकांचे मूल्यवर्धित पदार्थ असतात। शेव हा पदार्थ असा आहे जो कुठल्याही सणामध्ये म्हणा किंवा कुठलेही लग्न असू दे, बारसे असू दे किंवा कुठलाही प्रोग्राम असू दे, शेव हा पदार्थ असतोच। शेव मध्ये जर का आपण रताळी ऍड केले किंवा रताळ्याची शेव आपण तयार केली तर ती अतिशय पौष्टिक होतात। लहान मुलांसाठी आणि इतर कुठल्याही वयोगटातील माणसांसाठी ती अतिशय चांगली आहे। कमी तेलाची असतात, कमी साहित्यामध्ये तयार होतात। अशी ही रताळ्याची शेव बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली आहे। ही साधारण 2 महिने एवढ्या कालावधीपर्यंत ही टिकते आणि जास्तीत जास्त रताळ्याचा वापर करून कमी बेसनामध्ये तयार केलेली ही रताळ्याची शेव आहे। त्याच्यानंतर विद्यापीठाचं प्रॉडक्ट आहे, मूल्यवर्धित पदार्थ आहे कंद पिकाचा। याच्यामध्ये 50% रताळी आणि 50% शेवरकंद पीठ। शेवरकंद म्हणजे साबुदाण्याचा जो कंद असतो, ज्याच्यापासून आपण साबुदाणा तयार करतो, असं त्या कंदाचं पीठ ते 50% आणि रताळ्याचा लगदा 50% असं मिळून हा पदार्थ तयार केला आहे, कंद नमकीन। अतिशय खायला चविष्ट, रुचकर आणि कुरकुरीत असा पदार्थ आहे। या दोन्ही पदार्थाची पाककृती ही अतिशय सोप्या पद्धतीने तयार केली जातात। कोकणामध्ये दिवसेंदिवस पर्यटनाला अतिशय वाव आहे आणि हे जी पर्यटक कोकणामध्ये येतात तर यांना आपण जर का महिला बचत गटाद्वारे अगदी छोट्या प्रमाणावर ह्या मूल्यवर्धित पदार्थ तयार करून त्याची विक्री केली तर आपल्याला हे अतिशय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे। अखिल भारतीय समन्वित कंद पिके संशोधन योजनेद्वारे कंद पिकांचे मूल्यवर्धित पदार्थ या विषयावर आपण गावोगावी जाऊन प्रशिक्षण घेत असतो। साधारण कंद पिकांच्या काढणीनंतर म्हणजे जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत आपण याचे प्रशिक्षण घेतो। तर ह्या प्रशिक्षण समजा महिला बचत गट असतील किंवा इतर महिला वर्ग असतील, त्यांना ह्या कंद पिकांचे मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण घ्यायला इच्छुक असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही तुमच्या गावामध्ये येऊन ह्याचे प्रशिक्षण देऊ। हा प्रशिक्षण घेण्यासाठी कमीत कमी 30 महिला असणे गरजेचे आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।